आज आपण बनवूया चवदार आणि चमचमीत झणझणीत अशी शेवभाजीची भाजी. तर शेवभाजी बनवण्यासाठी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे किसून, आणि ते गॅसवर, मंद गॅसवर किंवा मध्यम गॅसवर थोडंसं भाजून घ्यायचं. जास्त काळं किंवा लाल नाही करायचं, फक्त गरम करून घ्यायचं. त्यानंतर 3 ते 4 मोठ्या आकारात कांदे कापून घेतलेले आहे. कांदे मोठे मोठेच कापून घ्यायचे आणि तेलामध्ये ते परतून घ्यायचे. कांदा पण जास्त लाल नाही करायचा, फक्त शिजवून घ्यायचा गुलाबी रंग येईपर्यंत, आणि थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा चिटकणार नाही. तर तेल आणि मिठामध्ये कांदा चांगला शिजत आला, गॅस मध्यमच ठेवायचा. कांदा जास्त काळा किंवा लाल करायचा नाही, त्यामुळं भाजीला रंग लाल येतो आपला. आणि त्यामध्ये 2 सुक्या हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण टाकायचं आणि परतत राहायचं. तर मध्यम गॅसवरच परतायचा. कांदा चांगला शिजवून घ्यायचा. कच्चा ठेवला तर मग भाजीची चव चांगली लागत नाही. त्यानंतर एक मोठा टोमॅटो, लाल टोमॅटो घ्यायचा पिकलेला, आणि तो त्याच्या मोठ्या फोडी करून त्या पण मसाल्यामध्ये परतत ठेवायच्या आणि 2 मिनिट झाकण ठेवून द्यायचं. त्यामुळे टोमॅटो आणि कांदा चांगला शिजून निघतो. तर आता हे मिश्रण काढून घेऊन थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरला त्याची पेस्ट बनवून घ्यायची. कांदा, खोबरं आणि टोमॅटो, आलं, लसूण, हिरवी मिरची ह्याची. तर पूर्ण पेस्ट बनवून झाल्यानंतर कढईमध्ये तेल टाकून, तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग जिरी, मोहरी, कढीपत्ता टाकायचा, आणि तेल थोडं जास्तच टाकायचं याला. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, परत एकदा कांदा कापायचा छोटासा आणि एकदम बारीक चिरून घ्यायचा, आणि तोही चांगला परतून घ्यायचा. कांदा परतत आल्यानंतर 2 चमचे रंगाचं लाल तिखट टाकलेलं आहे, अर्धा चमचा हळद, 2 चमचे धणे पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 ते 1.5 चमचा गरम मसाला टाकायचा, आणि मीठ टाकून हे सगळं चिरलेल्या कांद्यामध्ये परतून घ्यायचे हे मसाले. आणि गॅस एकदम मध्यमच ठेवायचा, त्यामुळे मसाले जळणार नाही. आणि हे मसाले परतल्यानंतर आपण जी पेस्ट बनवून घेतली होती, कांदा, टोमॅटो, आलं, लसूणची, तर बारीक वाटण जे वाटून घेतलेलं होतं ते वाटण या मसाल्यामध्ये टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. तर हे मिश्रण चांगलं 5 ते 10 मिनिट मध्यम गॅसवर परतल्यानंतर तेल सुटतं त्याला, आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तोपर्यंत इकडं दुसऱ्या गॅसवर गरम पाणी करून ठेवायचं आणि ते मसाल्यामध्ये टाकायचं. त्यामुळे आपली ग्रेव्ही तयार होते किंवा रस्सा तयार होतो. तर रश्श्यामध्ये परत एकदा थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि रस्सा एकदम छान उकळून घ्यायचा. रस्सा उकळी आल्यानंतर गॅस थोडा कमी करायचा आणि 10 मिनिट रस्सा आणि मसाला एकदम छान उकळून घ्यायचा. चांगला उकळला 10 ते 15 मिनिट सगळा रस्सा उकळल्यानंतर जाड शेव घ्यायची आणि गॅस बंद करायचा शेव टाकल्यानंतर, आणि लगेच जेवणासाठी घ्यायची. आणि जर आपल्याला लगेच नको असेल तर आपण जेव्हा जेवणासाठी ताट बनवणार असतो त्यावेळेला शेव टाकायची. तर तयार आहे आपली शेवभाजी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि अमृत स्वादला सबस्क्राईब करा.